माणसाच्या शरीराचा तो कोणता भाग आहे जो अतिशय नाजूक असतो, ज्यामुळे माणसाचा जीव देखील सहज जाऊ शकतो. माणूस कितीही ताकदवान आणि आक्रमक असला तरी देखील स्त्रीच्या मनात जर आलं तर ती माणसाच्या त्या भागाला स्पर्श करून त्याला आपल्या ताब्यात घेऊ शकते. तसेच ती त्याला नियंत्रित देखील करू शकते आणि गडी माणूस काहीच करू शकत नाही. मित्रांनो, जेव्हा एखादा गडी माणूस स्त्रीवर बलात्कार करू लागतो तेव्हा स्त्रीकडे एकच पर्याय असतो. तो पर्याय असतो ती स्त्री त्या माणसाच्या त्या भागाला दाबून गडी माणसाचे जीवन बर्बाद करू शकते. हरियाणामध्ये सोनीपत येथे बायकोने नवऱ्याचे काम तमाम केले आहे. जास्त मर्दानगी आणि स्त्रीवर जास्त आक्रमक रूप दाखवणे हेही कधी चुकीचे ठरते. मित्रांनो, स्त्री आणि पुरुष यांच्या संबंधात जर पुरुष कमकुवत असेल तरीही स्त्रीला ते सहन होत नाही. स्त्री जर एखाद्या अशा पुरुषाबरोबर राहते, तो जास्त मर्दांगी तिच्यावर दाखवत असेल तरी देखील त्या स्त्रीला तो पुरुष आवडत नाही. आज देखील अशीच एक हैराण करणारी घटना तुम्हाला सांगणार आहे. एक पुरुष जेव्हा आपल्या स्त्रीबरोबर शरीर संबंध प्रस्थापित करायचा तेव्हा स्त्री त्याला सांगायची, मला त्रास होतोय, वेदना होतय, दुखतय, माझ्याशी हळूवारपणे वागा. त्या लोकांसारखे वागा जे स्त्रियांबरोबर संबंध प्रस्थापित करतात, त्यांना प्रेमही करतात. तुम्ही इतक्या आक्रमक पद्धतीने माझ्याशी का वागता? मी हे सहन करू शकत नाही. पण तो पुरुष आपल्या बायकोला नेहमी मर्दांगी दाखवून बळजबरी शरीर संबंध प्रस्थापित करायचा आणि तिला छळायचा. स्त्रीला जेव्हा हे सर्व काही सहन होत नाही तेव्हा ती त्याच्यापासून दूर पाळण्याचा प्रयत्न करायची. तेव्हा तो तिला बेदम मारहाण करायचा आणि हे असं दररोज चालू होतं. ती बिचारी बाई बेजार होऊन जाते. हे काय प्रेम आहे? हा कसा तिचा नवरा आहे जो आधी गांजा ओढायचा आणि जेव्हा तो गांजाच्या नशेत मस्त व्हायचा तेव्हा तो तिला वेगवेगळ्या प्रकारे शरीर संबंध देऊन त्रास द्यायचा. मित्रांनो, एक गोष्ट येथे विचार करण्यासारखी आहे. आजच्या काळात मोबाईल आहे. पूर्वी मोबाईल नव्हते तेव्हा लोक व्हिडिओ बघत नव्हते. आता लोक पॉर्न व्हिडिओ पाहून त्यामधल्या वेगवेगळ्या पोझिशन पाहून तसल्या कामक्रीडा करण्याचा प्रयत्न करतात. पॉर्न फिल्मा त्या अशा असतात, जसे तुम्हाला माहीत आहे, इंग्लिश असो किंवा मराठी असो, जे बंद खोलीत काहीतरी करतात, त्याचे व्हिडिओ करून घेतात आणि मग ते इंटरनेटवर अपलोड करतात. इंटरनेटवर त्या अपलोड झाल्या की संपूर्ण जग त्या वेबसाईटवर जाऊन बघू शकते. काही लोकांना पॉर्न फिल्म पाहण्याची खूप आवड असते. त्या पॉर्न फिल्मा बघून ते आपल्या बायकोबरोबर देखील अगदी तशाच प्रकारे वागतात. पण मित्रांनो, जे तुम्ही रिअलमध्ये बघता, जे तुम्ही त्या मोबाईलमधल्या व्हिडिओमध्ये बघता, जर ते तुम्ही रिअल लाईफमध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर त्याचे अतिशय घातक असे परिणाम होतात. ही घटना ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. एका स्त्रीने आपल्या नवऱ्याला मृत्यूच्या घाटावर पोहोचले आणि तो बिचारा काही देखील करू शकला नाही. बायकोने नवऱ्याच्या गोट्या दाबून त्याला का संपवलं असेल हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. हरियाणा राज्यातील सोनीपत येथे एक मंगल कार्यालय आहे. त्या मंगल कार्यालयात एक माणूस सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचा. त्या सिक्युरिटी गार्डच्या बायकोने तिच्या नवऱ्याच्या गोट्या दाबून खून केला. तिने एवढा भयानक निर्णय नेमका का घेतला असेल? या मंगल कार्यालयाचा जो सिक्युरिटी गार्ड होता तो खूप आयश होता. त्याचे शरीर हट्टेकट्टे आणि तंदुरुस्त होते. तसेच तो सेहतमंद देखील होता आणि मर्दांगी त्याच्यामध्ये भरपूर होती. पण त्याला गांजा ओढायची सवय लागली होती. आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, जे लोक चरस किंवा गांजा ओढतात हळूहळू त्यांची मर्दांगी वयाबरोबर संपत असते. पण जेव्हा त्याच्यावर हा गांजा चरसचा असर चढू लागतो, जेव्हा हे लोक गांजा ओढतात तेव्हा त्यांच्यात मर्दांगी जास्त असते. जेव्हा गांजा ओढून हे लोक संबंध करतात तेव्हा ते तासनतास संबंध करत असतात. त्यांचा स्टॅमिना वाढत असतो. जेव्हा हे लोक होशो हवाशात असतात, स्त्रीबरोबर संबंध प्रस्थापित करतात, तेव्हा त्यांचं हृदय मन तिकडेच असतं. त्यामुळे त्यांचा संबंधाचा टाईम खूप थोडा असतो. पण जेव्हा एखादा माणूस नशा करून संबंध करत असतो तेव्हा तो खूप टाईम म्हणजे तासनतास संबंध करत असतो. तर अशाच प्रकारे हा जो सिक्युरिटी गार्ड असतो, त्या दोघा नवरा बायकोचं जे नातं असतं ते अतिशय उत्तम असतं. आणि या जगात सर्वात सुंदर नातं जे पुरुष स्त्रीसाठी असतं ते फक्त नवरा बायकोचंच असतं. दोघं एकमेकांचे जीवनसाथी असतात, म्हणून दोघांनी एकमेकांच्या भावनांचा आदर करायला हवा.
जर पुरुष असा विचार करेल की तो स्त्रीला दुःख आणि त्रास देऊन जर तो स्वतःला खूप मोठा मर्द असा समजतो आणि बायको त्याच्यासमोर हात जोडते आणि ती ओरडते, तर हे खूप चुकीचे आहे. नवरा बायकोचे नाते खूप उत्तम प्रकारे निभवले पाहिजे, ज्यात स्त्रीला सुख मिळेल आणि पुरुषाला देखील सुख मिळेल. हेच तर जीवन आहे. ते एकदाच मिळते, पुन्हा पुन्हा मिळत नाही. हे जीवन तुम्ही कसंही घालवा, तुम्ही लढाई झगडा करून किंवा प्रेमाने वागून आणि जर तुम्ही बायकोला मर्दांगी दाखवून जरी जीवन जगलं तरच अशा घटना घडत असतात. तुम्ही कसंही घालवलं, कुठेही घालवलं, जिथे आज अशा घटना ऐकायला मिळतात त्यातच आजची ही केस देखील येते. प्रायव्हेट पार्ट्स दाबून नवऱ्याचा खून करण्याच्या प्रकरणात गुन्हेगार ठरलेल्या बायको सरिताने अनेक खुलासे केले. आता प्रायव्हेट पार्ट्स तुम्ही विचार करत असाल तो प्रायव्हेट पार्ट जे पुरुष स्त्रीच्या शरीरात संबंध देतात ते नाही मित्रांनो. त्याच्या खालचा जो भाग आहे, जो प्रायव्हेट पार्टचा खालचा भाग असतो, त्याला अंडकोश म्हणतात. अंडकोश हे माणसाच्या शरीरातले खूप नाजूक आणि संवेदनशील अवयव आहे. त्यावर थोडा जरी दाब आला तरी माणसाचा प्राण निघून जातो आणि हाच भाग पकडून स्त्री आपल्या पुरुषावर किंवा कोणत्याही पुरुषावर ताबा मिळवू शकते, भले तो कितीही ताकदवान असो. जेव्हा एका स्त्रीच्या पकडीत हे पूर्णपणे येतात, तुमच्या प्रायव्हेट पार्टच्या खालचे 2 भाग, तर मग तुमची हिंमतच राहत नाही. तुम्ही काहीही करू शकत नाही. थोडे जरी दाबलं तरी तुमच्या शरीराचा संपूर्ण जीव खालीवर होतो, शरीर हलकं होतं, कापू लागतं, घाम येतो, खूप भयंकर त्रास होतो. अंडकोश दाबल्यानंतर खूप असह्य असा त्रास होतो. आणि मित्रांनो, असाच त्रास तिने आपल्या नवऱ्याला दिला होता. कारण काय होतं की हा जो माणूस होता तो खूप अय्याश प्रकारचा होता आणि हा रात्रंदिवस आपल्या बायकोवर मर्दांगी दाखवायचा. तो गांजा वाढायचा, चरस प्यायचा आणि मग शरीर संबंधाचा कार्यक्रम करायचा. त्याची बायको सरिता 2 दिवस पोलीस रिमांडवर आहे. पोलीस चौकशीत तिने सांगितलं की तिचा नवरा रामकिशन 39 वर्षाचा होता. तो गांजा पित असायचा. तो बऱ्याचदा पॉर्न फिल्म बघून तिला तशाच प्रकारचे संबंध प्रस्थापित करायला भाग पाडायचा. मी आधीच सांगितलं मित्रांनो, पॉर्न फिल्मा, मोबाईल ह्या गोष्टी जर तुम्ही मोबाईलमध्ये चुकीचं बघत असाल, तुमच्या मेंदूला त्या चुकीच्या दिशेने नेताल. बघा, असं म्हटलं जातं की तुमची बायको आहे ना, ती अशी आहे की तुमचे तिच्याशी संबंध प्रेमाने असतील तर तुम्ही तिला कसंही वापरा. ना बायको नकार देते, ना नवऱ्याच्या विश्वासाला तडा जातो. तिला माहिती असते की माझा नवरा आहे आणि तो जसं इच्छेल तसा माझा वापर करू शकतो. पण तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने तिला मर्दांगी दाखवून, तिला मारहाण करून, तिच्याशी मारामारी करून आणि मग तुम्ही म्हणाल तुला या पोझिशनमध्ये यायचं आहे, या पोझिशनमध्ये करायचं आहे, तुला असं करायचं आहे, तुला तसं करायचं आहे, तर मित्रांनो, तिथे ती स्त्री तुमच्याबद्दल, तुमच्या मर्दांगीवर फिदा होत नाही, तर ती आता तुमचा तिटकारा करायला लागते. हे सर्व काही सरिताबरोबर देखील घडलं होतं. सरिता 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 10 दिवस सहन करत राहिली. पण बिचारी किती दिवस सहन करणार? मग तिच्या जीवनात येतो सतपाल नावाचा तरुण. सतपालने जेव्हा सरिताला बघितलं, कारण तोही त्याच मंगल कार्यालयाच्या बाहेर खोली भाड्याने घेऊन राहत होता. ज्या मंगल कार्यालयाचा चौकीदार रामकिशन होता, त्याच मंगल कार्यालयाच्या शेजारी सतपाल नावाचा तरुण राहत होता. सतपाल जेव्हा सरिताला बघायचा, ती बेचारी उदास आणि टेन्शनमध्ये असायची. तिच्या डोळ्याखाली काळे खड्डे पडले होते. कारण जेव्हा स्त्री त्रस्त असते तेव्हा ती प्रत्येक वेळी तणावात असते. मग तिची सुंदरता, सौंदर्य, ते सर्व काही फिक्क पडलं जातं जेव्हा ती तिच्या नवऱ्याकडून मार खाते. रोज रोज हे सर्व काही सरिताबरोबर घडत होतं. सतपाल जो होता तो तिचा शेजारी होता. त्याच बंगल्यात तो भाड्याने राहत होता आणि तो चौकीदार होता, म्हणून त्यालाही एक खोली मिळालेली होती. दोघे शेजारी असल्यामुळे सतपाल सरिताची खैर खबर विचारायला यायचा. भाभी, तुम्ही का परेशान आहात? भाभी, तुम्ही इतके सुंदर आहात आणि तुमची सुंदरता आता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. याला काय कारण आहे? काय तुमचा नवरा तुम्हाला त्रास देतो का? तो तिच्या दुखत्या जखमेवर हात ठेवायला लागला होता. आणि हीच एका स्त्रीची कमजोरी असते की जेव्हा कुणी तिच्या दुखत्या जखमेवर हात ठेवतो, ती 2 प्रकारे असते. एकतर स्त्री आपल्या नवऱ्याकडून परेशान असते आणि पुरुष तिच्यावर सहानुभूती दाखवतो, तिथेही ती घसरते.
आणि दुसरे जेव्हा तिला आपल्या नवऱ्याकडून पूर्ण समाधान मिळत नसते, तेव्हा स्त्री आपल्या नवऱ्याकडून संतुष्ट होत नसते. तिथे जर कुणी अनोळखा पुरुष तिच्यावर सहानुभूती दाखवेल, तिथेही ती घसरते. खूप नाजूक मुद्दे आहे मित्रांनो. तर आता काय झालं, सरिताबरोबर जेव्हा सतपालने सहानुभूती दाखवली, तेव्हा सरिता त्याला आपला दुःखदर्द सांगायला भाग पडली. तिने सांगितले, मी कशा प्रकारे वर्षानुवर्षे ही वेदना सहन करत आहे. माझा नवरा एकतर नशिबात आहे, वरून तो मला मर्दानगी दाखवतो, आणि तिसरं म्हणजे तो मोबाईलमध्ये चुकीचे व्हिडिओ पाहतो आणि मलाही दाखवतो, आणि ते चुकीचे व्हिडिओ दाखवल्यानंतर तो मला सांगतो, जसं इथं होतंय तसं तू माझ्याबरोबर कर, मला पण ते सर्व काही आवडत नाही. मी तर माझ्या नवऱ्याकडून प्रेम इच्छिते की तो प्रेमाने माझ्या भावना समजून घेईल, तो प्रेमाने मला जसं सांगेल तसं मी करायला तयार आहे. पण जेव्हा मी नकार देते, तेव्हा तर तो मला बेल्ट काढून मारतो आणि माझ्याशी बळजबरी करतो. हळूहळू सतपाल आणि सरिता यांच्यामध्ये बोलणे होऊ लागले. दोघे एकमेकांचा दुर्दग्ध वाटून घेऊ लागले. सतपाल सरिताची सहानुभूती घेऊ लागला, आणि बस इथेच सरिता जी होती ती घसरली आणि ती सतपालच्या प्रेमात पडली. सतपाल आणि सरिता यांच्यामध्ये एक दिवस शरीर संबंध प्रस्थापित झाले, आणि सतपालने त्यावेळी खूप प्रेमाने सरिताला हाताळलं. जेव्हा सरिताला सतपाल बरोबर नजीकी वाढल्यानंतर, ते संबंध प्रस्थापित झाल्यानंतर, सरिताने सतपालला सांगितलं, तू खूप चांगला माणूस आहे, तुझ्यामध्ये प्रेम ही भावना आहे, तू एका स्त्रीच्या भावना समजू शकतो. माझा नवरा प्रेमाच्या नावावर जोर जबरदस्ती करतो आणि आपली मर्दांगी दाखवतो. त्यांच्यामध्ये आता संबंध चालूच राहिले होते. शारीरिक गरज प्रत्येकाला असते, सरिताला देखील होती. पण तिथे जी शारीरिक गरज होती ती पूर्ण होत नव्हती. तिला तिचा नवरा मारहाण करायचा, तिच्याबरोबर जोर जुलूम केला जात होता. आता सरिताच्या ज्या इच्छा होत्या ती फक्त त्याने आपली हाव पूर्ण केल्यानंतर, आणि जेव्हा त्याचा नशा थंड होत असायचा, तेव्हा सर्व काही झाल्यानंतर तो तर झोपत असायचा, पण बिचारी सरिता रोज रात्री अश्रू ढाळत मार खात थकून झोपी जात होती. पण जेव्हा सतपाल तिच्या जीवनात आला, तेव्हा तिला आशेचा किरण दिसला. ती कोणाच्याही खांद्यावर डोके ठेवून आपल्या गोष्टी सांगू शकत होती. ती कोणाला तरी आपले दुःखदर्द सांगू शकत होती, आणि सतपाल पूर्ण भावनेशी तिचे दुःखदर्द ऐकत होता. आणि मग तिला सांगत होता, भाभी काळजी करू नका, सर्व काही बरं होईल, हळूहळू हे त्रासाचे दिवस संपतील. पण सरिताचा त्रास मात्र संपण्याचं नावच घेत नव्हता. रामकिशन हा एका कुत्र्याच्या शेपटीसारखा होता, की कितीही दिवस तुम्ही त्याला नळीमध्ये ठेवा, तो सरळ होणार नव्हता. त्याला तर गांजा ओढण्याची सवय होती, आणि गांजा ओढल्यानंतर आपल्या बायकोला मर्दांगी दाखवण्याची त्याला जी चुकीची सवय लागली होती, आणि मग तिला त्या चुकीच्या पद्धतीने तिच्याशी तो अनैतिक संबंध करायचा, आणि मग तिला मारायचा. म्हणजे संबंध प्रस्थापित करताना कोण भला माणूस आपल्या बायकोला मारतो, कोण तिला पिटतो, पण रामकिशन मात्र संबंध प्रस्थापित करताना जर तिने कोणताही प्रकारचा नकार दिला, जर त्याचं म्हणणं मान्य केलं नाही, त्याचवेळी तो तिला बेल्टने मारायचा. तर अशा नरकदायक वेदना ती किती दिवस सहन करणार? आणि मग तिने एक दिवस आपला प्रियकर सतपाल बरोबर आपला नवरा रामकिशन याचा खेळ खल्लास करण्याचा प्लॅन केला. कारण जेव्हा तिला सतपालची साथ मिळाली, प्रेमही मिळालं, आणि त्याची सहानुभूती देखील मिळाली, आता तर रामकिशनचं मरण तर ठरलं होतं. सन 1994 मध्ये सोनीपतच्या रूट नावाच्या गावात सरिताचा जन्म झाला होता, आणि सन 2012 मध्ये सरिता आणि रामकिशनचं लग्न झालं होतं. त्या दोघांच्या वयात 10 वर्षाचं अंतर होतं. रामकिशनला आवडत नव्हतं की सरिता कोणत्याही दुसऱ्या माणसाशी बोलते, कारण त्यानेही मनात संशय करून घेतला होता आणि बघितलं होतं की सरिता त्याच्या शेजाऱ्याशी सतपालसोबत बोलत असते. तर कुठेतरी तो आपल्या बायको सरितावर खुन्नस काढायचा. म्हणून रामकिशन सरिताला आपल्या पूर्ण नियंत्रणाखाली ठेवू इच्छित होता. बस याच कारणामुळे तो तिला मर्दांगी पूर्ण दाखवायचा. माझ्याशिवाय कोणत्याही दुसऱ्याशी फिजिकल होण्याचा प्रयत्न कधी करू नको, मर्दांगी पूर्ण दाखवायचा, आणि तिला तो मारायचा, पिटायचा, आणि तिला घाबरवून देखील त्याने पूर्ण नियंत्रित करायचा प्रयत्न चालू ठेवला होता. बस या हरकतीमुळे रामकिशन आणि सरिता यांच्यात भांडण होत असायचे, आणि हे भांडण एक दिवस इतके वाढले की सरिताने सतपालबरोबर मिळून एक प्लॅन केला, आणि ती त्याला म्हणाली, सतपाल, आता मी रामकिशन बरोबर राहू शकत नाही, आणि त्याला तू आता खत्म कर.
सतपालने वचन दिले, सरिता मी तुझ्याबरोबर आहे आणि रोज तुझ्या शरीरावरचे हे निशाण बघून माझा आत्मा सुद्धा कापतो. म्हणून मी आता तुला कायमचं तुझ्या नवरा रामकिशनपासून सोडवणार आहे. दोघांच्यात प्लॅन सेट झाला. रामकिशनला खाण्यात आधी नशीला पदार्थ दिला गेला. कारण रामकिशन आधीच गांजा आणि चरस या सर्व गोष्टीचा नशा करायचा. त्यामुळे त्याच्या खाण्यात जो नशीला पदार्थ दिला होता त्याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. रात्रीच्या अंधारात सतपाल जेव्हा सरिताला साथ देण्यासाठी तिच्या घरी पोहोचला तेव्हा त्या रात्री सरिताबरोबर आपली हाव भागवल्यानंतर आणि तिच्याबरोबर जो काही खेळ खेळायचा, रात्री हर रोज तिचा नवरा रामकिशन हा सरिताबरोबर खेळ खेळायचा आणि मग त्यानंतर तो थकून झोपायचा. आजही असंच झालं. सरिताला माहिती होतं की हा रात्री माझ्याबरोबर जे काही करायचं असेल ते करेल आणि मग जेव्हा हा झोपू जाईल तेव्हाच तो काबूत येईल. जेव्हा हा झोपला, सतपाल आधीच येऊन बाहेर लपून बसला होता आणि सरिताच्या इशाऱ्याची वाट पाहत होता. तो झोपला होता. सतपाल आता आत पोचतो आणि त्याच्या तोंडावर उशी ठेवतो आणि जोरात दाबतो. त्याच्या तोंडावर जशी उशी ठेवली गेली तसा तो झटपट करू लागला. तेव्हा सरिता त्याच्या प्रायव्हेट पार्टच्या खालचे दोन्ही अंडकोश आपल्या मुठीत पकडून घेते आणि मग पूर्ण हिंमतनिशी जितकी तिच्यामध्ये ताकद होती तितक्या निर्दयपणे ती त्याच्या गोट्या दाबून टाकते आणि तेव्हापर्यंत दाबत राहते जोपर्यंत त्याचा प्राण निघून गेला नाही. कारण सतपालने त्याच्या तोंडावर उशी ठेवली होती म्हणून त्याचा आवाज सुद्धा बाहेर पडत नव्हता आणि तो जास्त झटपट देखील करू शकला नाही. आणि त्या दोघांनी मिळून प्रियकर आणि प्रेमिका म्हणजे सतपाल आणि सरिता या दोघांनी तिच्या नवऱ्याचा खून केला. मित्रांनो, त्याला मारल्यानंतर सरिताने सतपालला त्याच्या घरी पाठवून दिले. ती म्हणाली तू आपल्या घरी जा आणि मग कोणालाही न सांगता ती तिथून निघून गेली. पोलिसांना या घटनेबद्दल कळलं. पोलिसांना जेव्हा खबर झाली की इथे एक मृतदेह पडला आहे, ज्याचा मृतदेह होता तो एक चौकीदार होता, त्याचं नाव रामकिशन होतं आणि त्याच्यासोबत त्याची बायको होती, पण ती आता गायब झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याची बायको सरिता हिला शोधलं आणि तिला ताब्यात घेतलं. सरिताला जेव्हा शोधलं गेलं आणि तिला विचारलं गेलं तू आपल्या नवऱ्याला का मारलं, तेव्हा तिने मीडियासमोर आणि तमाम पोलिसांसमोर आपल्या नवऱ्याचे जे खुलासे केले त्यांच्या दोघांच्या खाजगी वेळेबद्दल, जेव्हा ती त्यांचा खाजगी वेळ त्यांच्या प्रायव्हेसीबद्दल तिने आपली गोष्ट सांगितली तेव्हा ते पोलीस आणि मीडिया देखील हैराण झाले. भला एक नवरा आपल्या बायकोबरोबर रोज आणि वर्षानुवर्षे सतत इतके घाणेरडे कृत्य कसे करू शकतो. पोलिसांनी तिला आणि तिचा प्रियकर सतपाल या दोघांना अटक केली आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.